नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना ही सायलीला थँक्यू म्हणत असते. तर सायली म्हणते की आई तुम्ही मला थँक्यू का म्हणताय? कल्पना म्हणते की खरं तर तुझ्यामुळे केक कटिंग आणि औक्षण दोघंही खूप छान झाले. खरं त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. विमल म्हणत असते की आपण एकदा सायलीताईवर कुठली जबाबदारी सोपवली ना तर आपण मात्र निर्धास्त होतो. कल्पना म्हणते की हो बाई, अगदी हे खरं बोललीस तू. सायली म्हणते की बरं आई आता मी निघू, आणि मग सायली तिथून निघून जाते. पण विमलला म्हणत असते की खरं तर मी खूप भाग्यवान आहे की मला सायलीसारखी सून मिळाली आहे. विमल विचारते की पण वहिनी, आपल्या सायलीताईंचा वाढदिवस कधी असतो? कल्पना म्हणते की हे तर मी तिला कधी विचारलंच नाही ग, म्हणजे माझ्या कधी लक्षातच आलं नाही हे. विमल म्हणते की जाऊ दे, तुम्ही त्यांना नंतर विचारा. कल्पना म्हणते की हो, सायलीचा वाढदिवससुद्धा आपण अगदी थाटामाटात करूयात. तर इकडे साक्षी, अण्णा आणि चैतन्य तिघे बुद्धिबळ खेळत असतात. तर चैतन्य खूप विचार करत असतो. अण्णा त्याला म्हणतात की एवढा विचार कशाला करतोयस? हा नक्की खेळ खेळतोय की संपलाय? साक्षी म्हणत असते की अण्णा तुम्ही त्याला डिस्टर्ब करू नका बरं. चैतन्य म्हणतो की मी जिंकतोय, मी हारत नाहीये, मी फक्त तुझ्या चेकमेटची वाट बघतोय. अण्णा म्हणत असतात की माझ्या लेकीला तुम्ही हलकं नका समजू, जरा तिने वार केला ना तरी तुम्ही ढिल्ले पडाल. खरं तर अण्णा आणि साक्षी हे चैतन्यासोबत वेगळ्या भाषेत बोलत असतात, परंतु या गोष्टीला त्यांनी खेळाचं स्वरूप दिलेलं असतं. तर साक्षी हा डाव जिंकलेली असते आणि ते म्हणते की केला की नाही चेकमेट? चैतन्य म्हणतो की अरे हो, माझं तर याच्याकडे लक्षच गेलं नाही. चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, तुला काय वाटलं की तू मला खेळवतोयस, परंतु मी तुला खेळवत होते हे तुझ्या लक्षातच आलं नाही. चैतन्य म्हणतो की हा ना, इतकं गाफील कसं काय राहिलो मी, मला वाटलं की तू सहज गिळतीयस मला, पण तुझी प्रत्येक मूव्ह सगळी वेल प्लॅन होती ग, वेल डन. अण्णा म्हणतात की खेळ सोंगट्यांचा असू दे नाही तर जिंदगीचा, माणसाने नेहमी सावध असायला हवं. अण्णा म्हणतात की चला मग आता कॉफी घेऊयात. तर चैतन्य म्हणतो की नाही नाही, निघतो मी. साक्षी म्हणते की काय रे, माझ्यापासून हारला म्हणून आता पळतोयस का? चैतन्य म्हणतो की नाही ग, तुझ्यापासून हरायला तर मला कायम आवडेल. चैतन्य म्हणतो की नाही नाही, आज जरा महत्त्वाची कामं आहेत, त्यामुळे मला आता निघावं लागेल. असं म्हणून आता चैतन्य तिथून निघून जातो. तर साक्षी अण्णांना म्हणत असते, बिचाराला तुम्ही एवढी हिंट दिली, खेळामध्ये नाही तर नॉर्मल आयुष्यामध्ये सुद्धा त्याने माझ्यापासून सावध राहायला हवं, तरी त्याला काही कळलं नाही. अण्णा म्हणतात की जर एवढा शहाणा असता तो तर तुझ्या कचाटात कधी सापडला असता का? तर इकडे प्रिया आणि नागराज दोघंही साक्षीला भेटण्यासाठी आलेले असतात. गाडीतून खाली उतरतात आणि चैतन्य तिथे आलेला असतो. तर चैतन्यही घाबरलेला असतो आणि प्रिया आणि नागराजसुद्धा घाबरलेला असतो. नागराज म्हणतो की प्रिया आता तू हँडल कर. प्रिया चैतन्याला विचारते की काय रे चैतन्य, इथे कशाला आलायस तू? नक्कीच साक्षीला भेटायला आला असशील. चैतन्य म्हणतो की मी कशाला तिला भेटू, मला सांग तू इथे काय करतेस? प्रिया म्हणते की मी जरा साक्षी शिकरेला भेटायला आली होती, कारण केसबद्दल बाबांनी मला तिच्याकडे पाठवलंय आणि माझे बाबा देखील मागून येतील ते. माझे बाबा मला कधी एकटे सोडत नाही. तर चैतन्य म्हणतो की हो का, अर्जुनच्या घरी तर तू एकटीच येते, तेव्हा नाही येत तुझे नागराज काका, मग आज तुझ्यासोबत दिसले म्हणून जरा मला प्रॉब्लेम वाटला. प्रिया म्हणते की पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, मला सांग तू इथे काय करत होता? तर चैतन्य म्हणतो की ज्याप्रमाणे तूही केस संदर्भात बोलायला आली आहे तशाही मी सुद्धा आलो आहे साक्षी शिकरेसोबत बोलायला, अर्जुनने पाठवलं मला इथे, आणि तसंही मी तुला ॲन्सरेबल नाही आहे. असं म्हणून चैतन्य तिथून निघून जात असतो. तर प्रिया मनात म्हणत असते की जरी तो ॲन्सरेबल नसला तरी मला किती एक्सप्लेनेशन देऊन गेलाय. ते म्हणत चोर आहे म्हणूनच ना, मला माहिती आहे की अर्जुनसोबत खोटं बोलून तू साक्षीला भेटायला येतोस. त्याने सुद्धा घाबरलेला असतो की आता साक्षीकडे मी आलो होतो हे जर अर्जुनला जर समजलं ना तर अर्जुन माझा जीवच घेईल. तर इकडे सायली आता रिक्षामध्ये बसून निघून गेलेली असते. अर्जुनची गाडी मागून आलेली असते आणि त्याने सायलीला रिक्षामध्ये जाताना बघितलेलं असतं. त्यामुळे तो विचार करतो की आता मिसेस सायली कुठे गेल्या? मी तर माझ्या बर्थडे निमित्त कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला होता, परंतु आता मिसेस सायली कुठे गेल्या? आणि त्याला आठवतं की सायली नुसती मोबाईलमध्ये बघत होती आणि हसत होती. त्याला असं वाटतं की मिसेस सायलींचं हे काय चाललंय आणि त्या माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का? तर इकडे कुसुमताईने सायलीच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी केलेली असते. मुलं छान डेकोरेशन करत असतात, काका काकूसुद्धा आलेले असतात. कुसुमताईने खूप सुंदर असा कुकरमध्ये केक बनवलेला असतो. प्रतिमा देखील तिथं बसलेली असते, परंतु नंतर प्रतिमा तिथून जायला लागते. तेव्हा कुसुम म्हणत असते की अहो तुम्ही कुठे चाललात? आज माझ्या सायलीचा वाढदिवस आहे, तुम्ही देखील थांबा, तिला बरं वाटेल. परंतु त्यावेळी प्रतिमाला मंदिरात जायचं असतं, त्यामुळे कुसुमताईसुद्धा जास्त फोर्स करत नाही आणि मग प्रतिमा देखील तिथून निघून चाललेली असते. त्याचवेळी सायली रिक्षामधून खाली उतरते.
सायली रिक्षातून खाली उतरलेली असते आणि रिक्षावाल्याने जे सुट्टे पैसे दिलेले असतात ती मोजत चाललेली असते. प्रतिमा देखील तिच्या समोरून येत असते आणि एक वेळ अशी येते की सायलीच्या हातातून ती चिल्लर खाली पडते आणि प्रतिमाच्या पायाजवळ येऊन पडते. सायली ते पैसे घेण्यासाठी खाली वाकलेली असते आणि प्रतिमाच्या पायाजवळ पैसे पडलेले असतात. तर एका प्रकारे सायली प्रतिमाचा पाय देखील पडते. तर प्रतिमा देखील सायलीच्या डोक्यावर हात ठेवते आणि प्रतिमा तिथून निघून जाते. तर सायली सुद्धा जास्त विचार करत नाही. सायली ही ती गोष्ट इग्नोर करते आणि तीही तिच्या कामासाठी पुढे निघून जाते. तर सायली आता रूममध्ये आलेली असते. सायली जेव्हा रूममध्ये एंट्री करते तेव्हा सर्वजण ओरडतात की हॅपी बर्थडे आणि ते सर्व बघून सायली खूपच खुश होते आणि म्हणते की अरे वा, किती छान सजवलंय तुम्ही, हे सर्व तुम्ही कधी केलं? सोमू म्हणतो की ताई, आज तुझा जन्मदिवस तर साजरा करायला पाहिजेस ना. तर सायली म्हणते की पण हा माझा जन्मदिवस कुठे, आज तर मी मधुभाऊंना सापडले होते. काका काकू म्हणत असतात की आजच्या दिवशी डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही, आजचा दिवस तुझा आनंदाचा दिवस आहे. तर मुलांनी सायलीसाठी खूप छान बर्थडेचे कार्ड बनवलेले असते. ते बघून सायली खूपच खुश होते. सायली लगेचच ओळखते की हे चित्र काढले श्रेयसने आणि यावरचं अक्षर आहे ते मनूचं आणि ही सर्व डेकोरेशनची आयडिया माझ्या सोम्याची आहे. सायली काका काकूंना नमस्कार करते आणि कुसुमताईलाही करत असते. तेव्हा कुसुमताई म्हणते की वेडी आहेस का, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्जुन तर काय शेवटी वकीलच आहे म्हटल्यावर सायली त्याच्यापासून काहीतरी लपवतीये हे शोधण्यासाठी अर्जुन तिच्या मागे मागे आलेला असतो आणि कुसुमताईच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला असतो. तर आता कुसुमताईने केक आणलेला असतो. सायली म्हणत असते की अगं कुसुमताई, तू केक का बनवलास? तर कुसुमताई म्हणते की दरवर्षीप्रमाणे आपण सर्वजण सोबत असतो ना, पण यावर्षी नाही आहे म्हणून हा केक. अर्जुनने हे सर्व ऐकलेलं असतं आणि अर्जुन म्हणत असतो की अच्छा, म्हणजे मिसेस सायलींचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही. याचा अर्थ आमच्या दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी असतो. आणि मग सायली बर्थडेचा केक कट करते. सर्वजण सायलीला विश करत असतात. त्यानंतर मेणबत्ती फुकून सायली सर्वांना केक भरवते. अर्जुन हे सर्व बघत असतो आणि सायलीला खुश बघून अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो. तर आता सायलीचं जेवढं वय असतं तेवढे सायलीला धपाटे घातले जातात. तर काका म्हणत असतात की आता काय तिच्या पाठीचं तुम्ही धिरडं करून ठेवणार आहात का? कुसुमताई म्हणते की नाही, जेवढ्या वर्षाची ती झाली आहे तेवढ्या वर्षांच्या आता तिला धपाटे मारायचेत. तितक्यातच अर्जुन देखील तिथे येतो आणि अर्जुनला बघून सर्वजण शॉक होतात की जावई बापू इथे कसे काय आले. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीला विचारत असतो की मिसेस सायली, मधुभाऊंना जेव्हा तुम्ही सापडलात तेव्हाच्या तुमच्याकडे काही आठवणी आहेत का? आणि त्याचवेळी सायलीला आठवतं की जेव्हा ती गाडीमध्ये असते त्यावेळी कुठली तरी गाडी मागून येत होती आणि तेव्हाच ॲक्सिडेंट झाला, परंतु ते स्पष्ट आठवत नसतं. सायली आणि अर्जुन जेव्हा घराजवळ येतात तेव्हा घराच्या अंगणात सुद्धा सायलीला भास होत असतात. हे सर्व तिने आधी कधीतरी बघितलंय, लहानपणीचं तिला आठवत असतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.